करताना दिसतील. ॲपेलाइट आमचे मोमेंटो पार्टनर आहेत. हितेश म्हात्रे बाली आणि त्यांच्या सोबतीने संदीप किणी सँडी. बॉलिंग मार्कवरती मुन्ना तयार होतोय. JKCCने पहिला सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवण्याच्या दृष्टीनं ते मैदानात उतरलेले आहेत. नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण त्याने स्वीकारलं. पण हितांश क्रियांश 11ने मागील स्पर्धेमधील अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास त्यांचा कसा राहिला होता. 20 संघांमधून अंतिम सामन्यापर्यंत ते पोहोचलेले होते. यावेळेला आमची सुरुवात धडाकेबाज राहणार आहे असं सांगत असताना पहिला चेंडू सँडीने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. ड्रायव्हिंग लेनवरून बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू बिलकुल पॉपिंग क्रीजच्या जवळ आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. त्यामुळे हितांश क्रियांश विचार करत असणार आहे की या सामन्याला जिंकून क्वालिफाय व्हावं. सँडीने शेवटच्या क्षणाला बॅटला मॅन केलं. सिंगलसाठी ढकललं. एका धावेने धावफलकाची सुरुवात. धावफलकाचा श्री गणेशा झाला आहे. प्लेबॉईज ग्रुप पुरस्कृत सूर्योदय गोविंदा पदकाच्या वतीनं आयोजित सूर्योदय चषक प्लेबॉईज प्रीमियर लीग 2026-17 वर्ष पहिलं. प्रशांतजी गाडीगावकर आणि महेंद्रजी घडशी यांनी सांगितलं होतं की आमचं हे वर्ष पहिलं आहे, पण आम्ही पहिलं आहे असं वाटून देणार नाही. अशा प्रकारचे आम्ही प्रयत्न करू. प्रत्येक गोष्टीमध्ये ते नौकं पण तुम्हाला दिसणार नाही यासाठी खूप मोठी मेहनत घेऊ. विश्वास दिला त्यांनी सर्व संघांना की ही स्पर्धा चांगली असणार आहे. तुम्ही सहभागी व्हा, पार्टिसिपेट करा. खरोखरच तुम्ही या स्पर्धेला एन्जॉय करणार आणि ॲज पर कमिटमेंट आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे या पहिल्या पर्वामध्ये आत्तापर्यंत तरी खूप चांगल्या रीतीने मैदानाची आखणी. यावेळेला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. 2 अटेम्प्ट. एक क्षेत्ररक्षण करत असताना झालेली चूक. परेशने बॅक केलं आणि त्यानंतर मुन्नाना चेंडूला पॅक नाही करता आलं. हातातून चेंडू निसटला. एक धाव सहज धावून कंप्लीट केली. 4 धावा दाबल करती. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. सँडीने चेंडूला समोरच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा खासा संपर्क नाही. बॅटवरती चेंडू फिरलाय. सिंगल आली आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. धावफलकावरती हितांश क्रियांश 11. सांग भिक्षिकवा मेथींचे शिकवा. सांग ते शिकवा मला चुम्मा. सांग भिक्षिकवा मेथींचे शिकवा. सांग ते शिकवा मला चुम्मा. DJ मॅडी अगो सुषमा तुझे थँक्यू. नवीन गोलंदाज प्रणय म्हात्रे बॉलिंग मार्क वरती आलाय. पहिलाच बॉल गॅपमधून अमोलने लवकर डाईव्ह लगावली. त्यामुळे चेंडूवरचा कंट्रोल जो राखायचा होता ते राखून नाही शकले. चेंडू निघून गेलाय. सरळ सीमा रेखा पार. चौकार. हवा हवा दाखवावीच लागणार आहे. नाही हवा दाखवली तर हवा होणार कशी. दुसऱ्यांसमोर तुमची जर हवा व्हायची असेल तर तुम्हाला ती पहिली दाखवावी लागणार आहे. दाखवण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट. डॉट ड्राईव्हचा फटका. त्याच्यावरती आल्या 4 धावा संदीप किणीच्या बॅटमधून. सँडी ऑन फायर. आता सँडीच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर हितांश क्रियांश 11ला सुद्धा टाळ्या वाजवण्याची संधी मिळाली आहे. प्रणय म्हात्रे समोर ज्याने पिंक जर्सी परिधान केली आहे. सगळ्या पांढऱ्या जर्सींमध्ये जर का एखादी पिंक जर्सी दिसते याचाच अर्थ काहीतरी त्याने वेगळं केलंय, काहीतरी चांगलं केलंय आणि त्याचमुळे त्याच्या खांद्यावरती वेगळी जर्सी आहे आणि त्या जर्सीचं नाव आहे मॅन ऑफ द मॅच. हो, यावेळेला बाहेर कट होणारा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होते. फॉलो केलं चेंडूला आणि फॉलो करत असताना बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. वेट केलं पण ते वेट करून लेट कट करण्यामध्ये कमीपणा आला. डॉट. प्रणयचा पुढील चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला काय बघायच्या बोबिंगमध्ये सौरभ रेड्डीज निघून गेला. चेंडू इंटू द गॅप. 4 रन्स. चौकार.
थँक्यू डीजे. दोघांच्या मधून चेंडू निघून गेला आणि तो निघून जात असताना 4 धावा मिळाल्यात. हितांश क्रियांश 11 संघाच्या धावफलकाला आलेली ही बळकटी बघता आता इथं ते 35-40 वाला धावफलक इंडिकेट होत आहे. पहिली इनिंग मार्गस्थ आहे, कोणती विकेट आलेली नाही आहे आणि त्यामुळे ही पार्टनरशिप जी बनत चालली आहे त्याला बघता धावांचा डोंगर रचला जाईल यामध्ये शंका कोणतीही नाही. हलक्या हाताने खेळले चेंडूला पुन्हा एकदा ढकलले परेशच्या दिशेने. एकदा येते, सिंगल आली आहे. 14 वरती 0. प्रणय समोर आता बाली. हलक्या हाताने मोडले चेंडूला स्क्वेअर लक्षच्या दिशेने पाठवलं. एका धाब्यासाठी सिंगल. निसर्गरम्य वातावरण आहे, मैदानाच्या चारही बाजूने हरियाली आहे आणि बिलकुल रस्त्यापासून थोडंसं आतमध्ये हे मैदान असल्या कारणानं एक वेगळा आनंद. समोर 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 चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी केली तोपर्यंत कोणती धाव नाही. डॉट बॉल. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 धावा. टीम हितांश क्रियांश 11. थँक्यू. बघा टायमर ऑन आहे. तुम्ही जेवढी टीम मीटिंग घेणार त्या वेळेवरती सुद्धा त्याचा प्रभाव दिसून येईल आणि त्यामुळे विनंती आहे की आपण आपल्या वेळेचं भान ठेवा. विनर 2 विजयी संघांमधील ही मॅच आहे आणि त्यामुळे जो संघ जिंकेल तो सुपर 8मध्ये दाखल होताना दिसणार आहे. पहिल्याच सामन्यामध्ये गुरुदत्त मनवेलपाडासारखा बलाढ्य संघ पराभवाच्या छायेमध्ये गेला. फक्त 20 पर्यंत त्यांना मजल मारता आली आणि हे दडपण कुठून आलं होतं. जर का त्या सामन्याला तुम्ही जवळून बघाल, बारकाईने बघाल तर शेवटच्या षटकामध्ये झालेल्या काही चुका, अभिनवच्या बॅटमधून आलेली ती 3 चौकार आणि तिथून आलेली ती बळकटी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये. परेशने चेंडूला अडवलं. फेकी. क्या ये जरुरी था. परेश जर का चेंडूवरती धावून गेले असते, नॉस्ट्राइक एंडला फेकी झाली असती तरी तर विकेट मिळाली सुद्धा असती. पण क्रिकेटमध्ये जरतरला थारा कुठे असतो आणि त्यामुळे या साऱ्या गोष्टी फक्त बाकीत आणि चर्चा आहेत. सिंगलदा धावून कंप्लीट. सँडी स्ट्राईक हँडवरती आहे. चेतन कदम समोर. चेतनचा हा चेंडू यष्टांच्या दिशेनं जात असताना सन्मान दिला. एका धावेसाठी सँडीने खेळले. दोघेही अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यामुळे त्या अनुभवाचा वापर करत असताना एका धावाने धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न हितांश क्रियाचे दोन्ही फलंदाज करतात. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली. जितू होते. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. भौमिक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. आई बारोंडा 11 आणि गुरुदत्त मनवेलपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. इनटू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. नागिन डोलायला लागली की नाही ते माहीत नाही, परंतु सँडी आता जसा चेंडू येईल त्या तालावरती डोलायला लागलाय आणि त्याच्या बॅटमधून ते चौकार यायला लागलेत. व्हॉट आउटस्टँडिंग बॅटिंग. आतापर्यंत 3 चौकार सँडीच्या बॅटमधून. 22 वरती धावफलक. 3रं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळण्याने शिल्लक. टीम मीटिंग घेण्यास भाग पाडलंय आणि असं असताना चेतन कदम कोणती युवरचना. नेक्स्ट बॉलसाठी रोहन चर्चेसाठी आल्यात. त्यांच्या जोडीला अमोलला शिफ्ट केलं ऑन साईडला. आता योग्य ती अस्त्र वापरली जात आहेत. म्हणजे आत्तापर्यंत JKCCचा जो क्षेत्ररक्षणाचा नकाशा आपण बघितलेला नव्हता, स्ट्रक्चर बघितलं नव्हतं, त्या पद्धतीचं स्ट्रक्चर आता उभं केलं गेलं आहे. ऑन साईडला कोपऱ्यावरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये. यावेळेला सौरभ रेड्डीज आपल्या ओन स्टँडच्या दिशेनं म्हणजे स्वतःच्या जागेवरती आहे. अडवलं. फेकी केली. कोणती धाव नाही. डॉट आला. आता लास्ट बॉल. ओ ये बॉल इट्स अ मॅजिकल डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघालाय. सँडी
खूप जास्त बचावात्मक स्थितीमध्ये येऊन थांबले होते आणि त्यामुळे चेंडू बचावात्मक पोझिशन म्हणूयात, निर्धाव आलाय, डॉट आलाय, षटक क्रमांक 3 संपलं. 22-0 टीम हितांश क्रियांश 11. थँक्यू डीजे. 22-0 3 षटकं संपली. चौथ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करण्यात येत आहे. गौरव लाल्या बॉलिंग मार्कवरती आलाय. नवीन इम्प्लिमेंट JKCC जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब अर्नाळाकडून आणि ते असताना त्याच्या समोर हितेश म्हात्रे बाली आडव्या बॅटने खेळलंय चेंडूला आणि सरळ पाठवला बॉर्डरांच्या बाहेर. फलंदाज हितेश म्हात्रे बाली बाद. मावळ्याचा ना इथं चौकाराचा नाद लागला होता आणि त्याच नादाला लागत असताना मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये विकेट देऊन बसला हितेश म्हात्रे बाली. पण त्या विकेटचा तितका मोठा गम नसणार आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये येणारा खेळाडू अभिनव नाईक मागील मॅचचा सामनावीराचा मानकरी, खूप मोठ्या अपेक्षा त्याच्याकडून असणार हितांश क्रियांश 11 या संघाला. पण गौरव लाल्या त्याचा आत्मविश्वास उंच आहे, कारण विकेट पहिल्या चेंडूवरती त्याने मिळवून दिले. हो, यावेळेला इनसाइड आउट. चेंडू बॅटची कडा घेऊन निघून जात होता, आडून फेकी झाली, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट, सिंगल आले. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. आदरणीय मनीषजी राऊत यांच्या शुभास्ते हा टॉस केला जाईल. मी मनीष राऊत यांना विनंती केली आपण नाणेफेकी करण्यासाठी या. सांडी अलॉंग द कार्पेट, ऑफ ड्राईव्हचा फटका, चांगली फिल्डिंग चेतन कदमने पूर्णपणे दम दाखवत असताना स्वतःला झोकून दे. जितक्या वेगाने चेंडू आला तितक्याच वेगाने समोरच्या दिशेने डाईव्ह लगावली, चेंडूला अडवलं, एक धाव. ऑन साइडला गॅप मधून व्हॉट अ शॉट. किती सुंदर फटका त्याने लगावला. बॉटम हँडला खूप चांगल्या रीतीने वापरलं. लेग फ्लिकचा फटका होता, ऑन साइडला खेळण्याचा मानस होता. फ्रंट फूट वरती जास्त वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर गॅप मधून चेंडूला पाठवलं. ना हले डुले, फक्त चौकार फुले अशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. आला चौकार. 28-1 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. शानदार बॅटिंग त्यानंतर अभिनव नाईकचा हा क्लास BPL मध्ये आपण बघितला होता, ज्या वेळेला त्याने बॅटिंग केली होती. दुर्गेश 11 साठी खेळत असताना केली ती 38 धावांची इनिंग अजूनही सगळ्यांच्या नजरेसमोर आहे आणि तोच अभिनव नाईक पारीला सजवत असताना या पार्टनरशिपला बढावा देण्याचा प्रयत्न करतोय सँडीच्या साथीनं. जो सँडी 18 वरती खेळतोय गौरव लाल्या. परेश दैबावकर याच्या हातामध्ये चेंडू, रनआउटची संधी, फलंदाज सँडी बाद. विकेट आली आहे आणि विकेट आल्यामुळं 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धाव आहेत 29. 30 धावांचं लक्ष JKCC अर्नाळा या संघासमोर ठेवलं गेलंय ते टीम हितांश क्रियांश 11च्या वतीनं. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आदरणीय मनीषजी राऊत साहेब यांना विनंती केली आपण हा टॉस करण्यासाठी या. आपल्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. राहुल पुळेकर आलेले आहेत, आई बारोंडा 11चे कर्णधार, आपण सुद्धा या. आशुतोष डोंगरे आणि राहुल पुळेकर हे 2 कर्णधार आहेत. आदरणीय मनीषजी राऊत यांच्या शुभास्ते टॉस.
बघा टॉस का बॉस आणि त्याच्या मागे जी मागची झाडी तुम्हाला दिसते असं वाटेल की तुम्हाला डेकोरेशन केलेलं आहे, पण ते नैसर्गिक आहे, नॅचरल आहे, निसर्गाची साथ आहे फुलपाड्याच्या प्लेबॉयच्या जोडीनं, आणि त्यामुळे किती सुंदर नजारा तो आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळतोय. टॉस कॉइन स्पिन झाला, टॉस जिंकला गुरुदत्त मनोलपाडा या टीमनं. निर्णय राहुल, बॉल फर्स्ट. धन्यवाद मनीजी राऊत साहेब, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा आणि या चालू असलेल्या मॅचचा आस्वाद सुद्धा घ्यायचा आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला गुरुदत्त मनोलपाडाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय आई बारुंडा 11 या संघाला. यानंतर होणारी मॅच दोन पराभूत संघांमधील असणार आहे. तुर्तास चालू असलेली मॅच, ज्या मॅचमध्ये तुम्हाला 30 धावांचा पाठलाग, 30 धावांचा बचाव बघायला मिळणार आहे. आई क्विरा ग्राफिक्स प्ले बॉयज ग्रुपचं हे सूर्योदय चषकाचं आयोजन. काही आमचे स्पॉन्सर्स आहेत आणि त्या स्पॉन्सर्सचे बॅनर्स तुम्हाला स्क्रीनवरती या अगोदर सुद्धा बघायला मिळाले आहेत. कल्पक राऊत यांच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला योग्य तो मान सन्मान दिला गेला आहे प्रणय म्हात्रे याच्याकडून. सिंगल धावेसाठी एकच धाव येताना दिसते. दोन हार्ड हिटर बॅटर सलामीवीराच्या रूपाने आलेले आहेत. एका बाजूला सौरभ रेड्डी, दुसऱ्या बाजूला प्रणय म्हात्रे. सौरभ रेड्डी बॅकप्रदान खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळलाय, स्लोली बिलकुल चेंडूला पाठवलं, हळू डिक्लेअरच्या दिशेने एका धावेसाठी सिंगल. या मैदानाची भौगोलिक रचना जर बघाल तर त्याच्यामध्ये दोन बाजू वेगवेगळ्या आपल्याला दिसत आहेत. कोणत्या तर त्यामध्ये एक ऑनसाईडचं क्षेत्र आहे, जिथे तुम्ही जर का बॅटिंग एंडकडून बघाल म्हणजे स्ट्राईक एंडकडून बघाल तर ते क्षेत्र बिलकुल छोटं आणि जवळ वाटतंय. पण ऑफसाईडला जर नजर टाकाल तर तिथे तुम्हाला खूप मोठा गॅप. यावेळेला हितेश गवळी त्याच्या हातामध्ये चेंडू येता राहिलाय. तो गॅप्स मोठे आहेत आणि गॅप्स मोठे असताना तिथे जर का तुम्ही हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं तर कदाचित तुम्हाला नशिबाचा चौकार सुद्धा मिळेल, अशा प्रकारची ती जागा आहे. आउटफील्डमध्ये असलेले या दोन गॅप तुम्हाला धावांचा डोंगर रचण्यासाठी किंवा कमी धावांना खर्च करण्यासाठी म्हणजे कमी धावांपर्यंत रोखण्यासाठी मदत करू शकतात. स्टेपची अपील विवेक पाटील यांच्याकडे केली. आमचे दोन ऑफिशियल अंपायर खूप चांगली कामगिरी मागील काही स्पर्धांमध्ये त्यांची गेले कित्येक वर्ष गंभीर त्याचा अंपायर सेवा करतात. यावरचा चेंडू इनसाइड आउट. दुसऱ्यांदा सौरभ रेड्डीज बाद होत आहेत षटकार लगावून. प्ले बॉयज ग्रुप पुरस्कृत सूर्योदय गोविंदा पदक आयोजित सूर्योदय चषक प्ले बॉयज प्रीमियर लीग 2026 हे आयोजन आपण बघतात. पहिलं वर्ष, पण पहिल्या वर्षामध्ये प्रभावित करणारं आयोजन ते आपल्याला घेऊन आलेले आहेत. खास करून त्या ट्रॉफीज हितेश गवळी यांच्या हातामध्ये चेंडू आहे. त्या ट्रॉफीची आपण चर्चा करतोय. ग्लासी ट्रॉफीज आहेत, काचेच्या ट्रॉफी ज्या सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला आहेत आणि त्या ट्रेंडिंगला असताना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला त्या ट्रॉफीज बघायला मिळतात. ते या सूर्योदय चषकामध्ये बघायला मिळतात आणि या संपूर्ण गोष्टीचं क्रेडिट प्ले बॉयज ग्रुपला जातं की 16 संघांमध्ये 50,000 रुपये प्रथम पारितोषिक आणि त्याचबरोबरीनं इतक्या कॉस्टली ट्रॉफीज ज्यांनी या स्पर्धेसाठी ठेवलेल्या आहेत. 3 दिवसीय स्पर्धा आहे. 3 दिवसाचं स्वरूप सुद्धा तुमच्यासमोर सादर केलं जाईल. त्या अगोदर हितेश गवळीचा पुढील चेंडू प्रणय म्हात्रेसाठी अलंकिका अपेट चेंडू निघून चाललाय. बालीने मात्र चेंडूला अडवलं, कोणत्या प्रकारे धाव नाही दिली. डॉट बॉल आलाय. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, चेंडूला सन्मान दिला, सिंगल धाव कंप्लीट केली गेली. हितांश क्रियांश 11चा संघ थोडा वरचढ आता वाटायला लागलाय. दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूचा होत असताना 8 वरती धावफलक थांबलाय. फक्त 1 विकेट सौरभ रेड्डीज बाद झालाय. चेतन कदम हो समोर डाऊन द ग्राउंड अडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग शिवम रायची. डॉट बॉल आला आणि चौकाराच्या शोधामध्ये आता दोन्ही फलंदाज आहेत. 30 धावांना पार नाही केलं तर यानंतरची मॅच पार करण्याची जबाबदारी संपूर्ण संघावरती येऊन राहील
आणि त्या वेळेच्या अगोदर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न होतोय. यावेळेला चेंडू रोशनच्या हाताला लागून चौकाराची चर्चा झाली, त्याची दरकार होती आणि अशाच वेळेला रोशनच्या हाताला लागून चेंडू निघून गेला सीमारेखा पार. चौकार. थँक्यू डीजे. तिसरं षटक कोण हाताळणार चर्चा होतीये. मला वाटतं सँडीच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला आणि असं असताना क्षेत्ररक्षणासाठी चर्चा केली जाते. हितेश गवळी, अभिनव नाईक आणि शिवम रायकडे. शिवम राय वन्स अपॉन अ टाईम ज्या आपल्याला दुर्गेश्वरमधून खेळायचे त्यावेळेला त्याचं क्षेत्ररक्षण म्हणजे वसई तालुक्यातील काही टॉप क्लास फिल्डर असायचे, त्याच्यामध्ये त्यांची चर्चा नेहमीच व्हायची. म्हणजे आता इथून मागे तुम्ही 2017, 18, 19 या सीझनचा जर विचार कराल त्यांनी आज पुन्हा एकदा टायगर जिंदावाली कहाणी दाखवली. समोर बॉल घेत असताना संदीप किणी सँडी गेले कित्येक वर्ष आपल्या अंडरआर्मच्या खेळाने प्रभावित केले समस्त अंडरआर्म क्रिकेट जगताला. सिंगलने धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. सँडी समोर आता प्रणय म्हात्रे. बेस्ट पॉसेस बेस्ट. मोठा फटका. यावेळेला काय बॅटची वरची कडा आणि चेंडू सरळ निघून गेला डिक्लेअर झोनच्या बाहेर. बॉक्स आउटच्या रूपाने फलंदाज प्रणय बाद. केळेवाली शोभेल की नाही माहीत नाही, परंतु हा फटका प्रणयला नाही शोभला आहे आणि त्यामुळे त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागले. फलंदाज बाद झालेत. गौरव लाल्या नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. आता गौरव लाल्या म्हटलं की त्याला ती बॅटिंग आठवावी लागणार आहे जी त्याने आकाशामध्ये केली होती. त्या बॅटिंगला नजरेसमोर ठेवत असताना मोठमोठे फटके प्रदर्शित करावे लागतील कारण इक्वेशन थोडीशी बदललेली आहे. 15वरती धावफलक ठेवून थांबले. 2 विकेट्स. चेतन कदम स्ट्राईक एंडवरती आलाय. 8 चेंडूने 15 धावांची गरज आहे. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला टॅप केलं, एका धाव्यासाठी पाठवलं, सिंगल आली. जसं जसा सामना एकाएकाने पुढे जातो हितांश क्रियांश इलेव्हनचा संघ थोडा कॉन्फिडंट वाटायला लागला आहे. पण सध्याचं वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळलं जाणारं क्रिकेट जर का म्हणाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हो यावेळेला चेंडू गॅपमधून नाही. करण वैतीने चेंडूला अडवलं, फेकी केली, सिंगल धाव आली. 3 षटकं संपली. 17वरती 2. टीम JKCC अर्नाळा 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. हो यावेळेला समोर डाऊन दी ग्राउंड चेंडूला अडवलंय आणि फलंदाज कोण बाद पाहिलं जाणार आहे. येस चेतन बाद. चेतन यांना मैदान सोडावं लागतं आणि त्यांची जागा घेण्यासाठी परेश दैबावकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. स्प्रे आहे का? फर्स्ट एड किट
आशू तू बाहेर आहे. बघा या ट्रॉफीज आहेत, ज्या ट्रॉफीजला बघून सर्व संघांच्या नजरा त्या ट्रॉफीवरती गेल्यात आणि एक एक सामना ज्या वेळेला कोणताही संघ पराभूत किंवा जिंकतो ना त्यावेळेला त्या ट्रॉफीवरचं म्हणजे त्यांचं असलेलं आकर्षण त्यांना खूप मोठी इजा देऊन जातं. आता जिंकतो त्याला आनंद होतो की आम्ही एक स्टेप पुढे गेलोय, पण जो पराभूत होतो त्याला या ट्रॉफीजमधून थोडंसं हलकंच लांब गेल्यासारखं वाटतं. ज्या ट्रॉफीपासून त्यांना लांब जायचं नाही आहे, प्ले बॉईज ग्रुपच्या या ट्रॉफीज चर्चेचा विषय राहिला आहे. करण वैदी 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. गौरव लाले आजचा बो डाऊन द ग्राउंड, चेंडूला अडवलंय. ओ शिवम रायने चेंडूला अडवलं, कोणतीही धाव नाही. पुन्हा एकदा आलाय डॉट. आणि करण वैदी म्हटलं की सध्याच्या घडीला चर्चेतलं नाव आहे. VVPL विजेत्या संघामधील गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब त्याने ओरममध्ये जिंकलाय. अर्नासाठी खूप चांगल्या पारीज आणि यावेळेला काय ऑन साईडला चेंडू निघून चाललाय, सीमा रेखा पार. लालाच्या बॅट मध्ये चौकार लागवण्याचा प्रयत्न, हात पाय बघून चाला. आणि तो बघून न चालत असताना अभिनयने चेंडूला आतमध्ये फेकत असताना पाय लागून चेंडू बाहेर गेला. चौकार आलाय. काय हा नशिबाचा आलाय का? बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न. हो हो शद्दू ठोकला, कारण तिथे एकच धाव मिळाली आहे. 2 चेंडूने आता 8 धावांची गरज. लगातार 2 चेंडूंनी 2 चौकारांची गरज आहे. शानदार फिल्डिंगचा नजारा, चांगला फिल्डिंग एफर्ट दाखवलाय. हितांश क्रियांश 11 विजयाच्या जवळ, पण परेश दैबावकर हे सुना नाम आहे, पुराणा नाम आहे, ओळखीतलं नाव आहे. असा पराक्रम करण्यासाठी ऑन साईडला यस पहिला आला. असा चौकार परेश दैबावकरने लंबोदर चषकामध्ये एक लगावला होता आणि त्यावेळेला एक चाहूल लागलेली होती JKCC अर्नाळाला आणि त्या संघानं फायनल जिंकली होती. आता परेशने मारलेला हा चौकार किती मोठी इजा करून गेलाय. 1 बॉल 4. प्ले बॉईज ग्रुप सूर्योदय गोविंदा पथकाच्या वतीनं आयोजित ही प्ले बॉईज प्रीमियर लीग, हा सूर्योदय चषक तिसऱ्या सामन्यामध्ये 1 बॉल 4 ची कहाणी दाखवतोय. आणि असा असताना करण वैदीच्या अगेन्स्ट चौकार आला तर मयूरकडून 200 रुपयाचं बक्षीस परेश दैबावकरला. आशू जवळ नाही, नाहीतर इथे सुद्धा बक्षीस लागलं असतं. चौकार गरजेचा आहे. करण समोर, परेश ऑन साईडला आडवा बॅटनं. ओ हातामध्ये चेंडू अडवलाय आणि घोर निराशा. चौकाराचं येणं चौकाराचं जाणं वेळेवरती नाही दिसलं की वेळ ठरवते कोण जिंकणार. यावेळेला ठरवलं हितांश क्रियांश 11 A ग्रुप मधून क्वालिफाय होणारी पहिली टीम हार्ड लक JKCC अर्नाळा. यानंतरचा सामना आणि त्या सामन्यासाठी दोन्ही संघ चला मैदानात दाखल व्हा. सुंदर फिल्डिंग, सरळ हातामध्ये चेंडू, थोडा जरी आजूबाजूला गेला असता बघा सेलिब्रेशन ये वय ना बात.